Ready? Yes! Okay, my dear students, today we are going to study the 12 months in a year and the days in each and every month we are going to study. Okay, कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस येतात हेचा आपल्याला अभ्यास करायचा. आपण पाठ करायचं का ते नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, एक ट्रिक शिकायची. आता ती ट्रिक शिकण्यासाठी काय करायचं आपल्याला माहिती आहे तुम्हाला, आपल्या दोन हातांचा वापर करायचा. वी आर गोइंग टू यूज आवर 2 hands फॉर दॅट ॲक्टिव्हिटी. ओके माय डिअर स्टुडंट्स, अंडरस्टूड? ओके, आता त्या दोन्ही हाताचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, हे तुमचे दोन हात आहेत. दिस इज लेफ्ट हँड, दिस इज राईट हँड. सगळ्यांनी आपापले दोन्ही हँड्स असे करायचे. असे हात केलेले त्याला फिस्ट बनवा. फिस्ट म्हणजे काय करायचं आहे, अशा स्ट्रक्चरमध्ये ठेवला पकडा. ठीक आहे, पकडले. आता तुमचे असे फिस्ट पकडले, हे झालं का बरोबर स्ट्रक्चर असं आलंय. लेफ्ट हँड राईट हँड आला. आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे नकल्सचा वापर करायचा आहे. तुम्हाला दिसते का हे तुमचं ह्या हातामध्ये जिथं बोट तुमचं जॉईन झाले त्या हाडाला म्हणतात नकल्स. त्या हाडाला काय म्हणतात, नकल्स. आता ह्या नकल्स वरती आपल्याला मंथ काउंट करायचे आणि त्याच्यावरनं लक्षात ठेवायचे की एका महिन्यामध्ये किती दिवस असतात. समजलं बाळांनो? एवढं कळतंय? आता हे जे नकल्स आहेत का, 1 2 3 4 4 नकल. एका हातामध्ये किती नकल्स आहे, 4. ओके, कारण आपण थंब काउंट करत नाही त्याच्यामध्ये. आता ह्या दोन नकल्स मध्ये जो खड्डा आहे ना त्याला काय म्हणतात, डिप. त्याला काय म्हणतात, डिप. बघा तुमच्या हातामध्ये डिप आहेत का, किती डिप आहेत मला सांगा बरं. एका हातात 1 2 3 हे 3 डिप्स आहेत. कळालं? एवढं कळालं? आता जे नकल्स आहेत की नाही ते आपण पहिले लेफ्ट हँड साइडने स्टार्ट करायचे काउंटिंग करायला. ठीक आहे, नकल्स वरती मंथ काउंट करायला स्टार्ट करायचे. ओके, आता सगळ्यांनी आपल्या लेफ्ट हँड वरती उचलायचं आहे. ओके, नाव स्टार्ट काउंटिंग द मंथ्स इन अ सिक्वेन्स. 1 2 3 गो. पहिल्या नकल वरती कुठला येणार आहे, जानेवारी. डिप मध्ये कोण येणार आहे, फेब्रुवारी. परत नकल वरती मार्च. देन डिप एप्रिल. नकल मे. डिप जून. नकल जुलै. आता एका हातामध्ये एका फिस्ट मध्ये किती मंथ आहेत आपल्या, 7 मंथ्स जमले. किती जमले, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै. 7 मंथ्स ह्याच्यावरती जमले. मग आता नंतर जे बाकीचे मंथ्स आहेत का 5 राहिलेले त्यासाठी आपण राईट हँडचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा, राईट हँड. ठीक आहे, राईट हँड आउट. नाव हिअर द लास्ट मंथ वॉज जुलै. जुलैच्या नंतर इकडे परत नकल आला. इकडे लक्ष द्या, इथे डिप नाहीये, इथे नकल आलाय. जुलै नंतर काय आला, ऑगस्ट. म्हणा चला, ऑगस्ट. डिप मध्ये सप्टेंबर. परत ऑक्टोबर. डिप मध्ये नोव्हेंबर. नंतर डिसेंबर. व्हेरी गुड. 5 months will come on right hand. 7 months will come on left hand. एवढं कळालं? त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? आता पुढची मजा शिका. नकल्स कसे, नकल्स वरती मंथ कसे काउंट करायचे, नकल्स आणि डिप वरती तेवढं कळालं. आता एक लक्षात घ्या, नकल आणि डिप. नकल वरती जे मंथ आलेत का, नकल वरती जे मंथ आलेत का, तिकडे 1 2 3 4 जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर डिसेंबर. जे पण नकल वरती मंथ्स आलेत ना त्याच्यामध्ये कंपल्सरी 31 डेज असतात. किती असतात, 31 डेज. गिव्ह मी द चॉक. किती डेज असतात, 31 डेज. कळालं? एवढं कळालं? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे बडा? नाही. लक्षात ठेवायचे, नकल्स वरचे जे मंथ आहेत त्याला किती डेज आहे, 31. ओके, आणि डीप मध्ये जे मंथ आहेत ना बाळा, डीप मध्ये त्याला किती डेज असतात, 30. किती डेज असतात, 30. ज्या त्याच्यामध्ये किती असतात, 30 डेज असतात. एवढं कळालं बाळा? आता एक लक्षात घ्यायचे बाळांनो, त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन आहे, कुठला मंथ एक्सेप्शन आहे आपल्याकडं, फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये कधीच 30 डेज नसतात. फेब्रुवारीमध्ये कधीच 30 डेज नसतात. लक्षात घ्यायचे, रेग्युलर इयर्समध्ये रेग्युलर इयरमध्ये फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. किती असतात, 28. आणि लीप इयरमध्ये 29 डेज असतात. किती डेज असतात, 29. एवढं लक्षात ठेवायचंय. बाकी सगळे डिप मध्ये येणारे जे मंथ आहेत त्याचे किती डेज असतात, 30 डेज. आणि जे नकल्स वरती आहेत त्याचे किती डेज आहेत, 31. व्हेरी गुड. फेब्रुवारी मध्ये किती असतात, 28 और 29. 29 इन लीप इयर. 29 इन लीप इयर. एवढं कळालं? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम
डेज असतात 365 आणि एका लीप इयर मध्ये किती डेज असतात बाळा 366 का इथं 366 का असतात कारण इथे एक दिवस वाढतो 28 असतात की नाही लीप इयर मध्ये 29 डेज असतात फेब्रुवारी मध्ये म्हणून इथला एक दिवस वाढला 365 मध्ये 1 ऍड केला की किती होतो 366 एवढं कळालं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे समजलं सगळ्यांना टॉपिक क्लिअर झालाय ओके माय डिअर स्टुडंट्स लिसन टू मी प्रॉपरली हे जे सगळे मंथ्स आहेत हे जे सगळे डेज आहेत हे कधीच पाठ करायचे नाही हे आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीवरून लक्षात ठेवायचे कळालं सगळ्यांना आता सगळे ही ऍक्टिव्हिटी ॲट होम प्रॅक्टिस करणार आहेत आणि एक्सरसाइज जी असेल ती सॉल्व्ह करणार आहे जी देणारी मी ती ठीक आहे सर्वांना कळालं ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे